नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सागर पांचाळ आणि आज आपण एक असा विषय पाहणार आहोत जो खूप साधा वाटतो. पण जेव्हा तो प्रत्यक्षात आपल्यावर येतो, तेव्हा खूप कन्फ्युजन आणि त्रास देतो. ट्रॅफिक पोलीस तुमची गाडी कधी जप्त करू शकतात आणि त्यावेळी तुमचे नेमके काय अधिकार आहेत? किंवा तुम्ही नेमकं त्या टायमाला काय केलं पाहिजे? मित्रांनो, आपण रोज रस्त्यावर गाडी चालवतो. सगळं नॉर्मल चालू असतं. पण अचानक पोलीस तुम्हाला थांबवतात किंवा कधी तुमची गाडी जिथे पार्क केली असते, तिथे परत आलात तर गाडीच दिसत नाही. त्यावेळी मनात पहिला प्रश्न येतो, की माझी गाडी कुठे गेली? पोलिसने नेली काय? आणि त्यांनी असं करणं कायद्यानं बरोबर आहे का? असा प्रश्न तुमच्या डोक्यात पडत असतो. खरंच सांगायचं तर अशा वेळी बहुतेक लोक घाबरतात. काही लोक आर्ग्यू करतात. पण दोन्ही परिस्थितीतच एकच प्रॉब्लेम असतो. आपल्याला नियम आणि आपले अधिकार नीट माहिती नसतात. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि प्रॅक्टिकल पद्धतीने सगळं समजावून सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करून घेऊया. ट्रॅफिक पोलिसला तुमची गाडी जप्त करण्याचा अधिकार आहे. पण तो काही अनलिमिटेड नाही. ते कधीही काहीही कारण नसताना तुमची गाडी उचलू शकत नाहीत. कायद्याने त्यांना काही स्पेसिफिक परिस्थितीतच हा अधिकार दिला आहे. समजा तुम्ही गाडी चालवत आहात आणि पोलीस तुम्हाला थांबवतात. ते तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन, आर-सी बुक, इन्शुरन्स आणि पी-यू-सी मागतात आणि त्यावेळी तुम्ही ते दाखवू शकला नाहीत, तर ऑब्व्हियसली तुम्ही नियम मोडलेले आहेत. अशा वेळी पोलीस तुमच्यावर चलान करू शकतात आणि काही वेळा जर व्हायोलेशन सीरियस असेल, तर ते तुमची गाडी तात्पुरती जप्तही करू शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी खूप लोकांना माहिती नसते. आजच्या डिजिटल काळात तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स मोबाईलमध्ये दाखवू शकता. डिजिलॉकर किंवा परिवहन यासारख्या ॲप्लिकेशनमध्ये असलेले डॉक्युमेंट्स कायदेशीररित्या व्हॅलिड असतात. त्यामुळे फक्त फिजिकल पेपर नाही म्हणून गाडी जप्त करणे योग्य नाही. आता दुसरी एक खूप सीरियस सिच्युएशन आहे. दारू पिऊन गाडी चालवणे. ही फक्त एक छोटी चूक नाही, तर हा ऑफेन्स आहे, ज्यामुळे तुमचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणून जेव्हा पोलीस ब्रीथ अॅनालायझर टेस्ट घेतात आणि त्यात तुम्ही इंटॉक्सिकेटेड आहात असं दिसतं, तेव्हा ते प्रकरण खूप सीरियस होतं. त्यात फक्त फाईन भरून काम संपत नाही, तुमच्यावर केस होऊ शकतो, कोर्टात जावं लागू शकतं आणि अशा वेळी तुमची गाडी जप्त होणे पूर्णपणे कायदेशीर असतं. आता एक सिच्युएशन घेऊया. जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी एक्सपिरियन्स केलेली सिच्युएशन आहे. रॉंग पार्किंग आपण घाईत असतो, पार्किंग मिळत नाही आणि आपण कुठेही गाडी लावतो. आपल्याला वाटतं 2 मिनिटात येतो, पण त्या 2 मिनिटात टोइंग व्हॅन येते आणि गाडी उचलून नेते. त्यावेळी आपल्याला खूप राग येतो. पण जर त्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड असेल, तर पोलिसला गाडी उचलण्याचा पूर्णपणे अधिकार असतो. पण तिथे जर प्रॉपर साईन नसेल, तर तुम्ही त्या ॲक्शनला चलान करू शकता. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. चलान आणि सीझरमध्ये फरक. चलान म्हणजे तुम्ही नियम मोडला आणि त्यासाठी तुम्ही फाईन भरता आणि मॅटर तिथेच संपतो. पण सीझर म्हणजे तुमची गाडी पोलीस कस्टडीमध्ये जाते. ती परत मिळवण्यासाठी तुम्हाला पूर्ण प्रोसेस फॉलो करावी लागते. समजा तुमची गाडी जप्त झाली. त्यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅनिक न होता, कारण प्रत्येक गोष्टीचा एक प्रॉपर प्रोसिजर असतो. पोलीस तुम्हाला एक रिसिप्ट देतात. त्या रिसिप्टमध्ये कारण लिहिलेलं असतं. गाडी कुठे ना कुठे नेलेली असते. गाडी कुठे नेली आहे ते लिहिलेलं असतं आणि त्या रिसिप्टच्या आधारावर तुम्ही संबंधित ट्रॅफिक ऑफिस किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फाईन भरून आणि डॉक्युमेंट्स दाखवून तुमची गाडी परत घेऊ शकता. इथे तुमचे काही बेसिक्स राईट्स पण आहेत. तुम्हाला रिझन विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला प्रॉपर रिसिप्ट मिळालाच पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणीही तुमच्याकडून इल्लीगल पैसे मागू शकत नाही. जर असं काही होत असेल, तर तुम्ही त्याची कंप्लेंट करू शकता. मित्रांनो, आपण अनेक वेळा ट्रॅफिक रूल्सला इग्नोर करतो. पण खरं काय आहे, हे रूल्स तुमच्या सेफ्टीसाठी आहेत. हेल्मेट घातलं तर तुमचंच प्रोटेक्शन होतं. सीट बेल्ट लावला तर तुमचंच लाईफ सेफ होतं. डॉक्युमेंट्स कंप्लीट ठेवले तर तुम्हालाच कॉन्फिडन्स मिळतो. म्हणून नियम पाळा, कायद्यांची बेसिक माहिती ठेवा आणि अननेसेसरी प्रॉब्लेमपासून स्वतःला वाचवा. तर मित्रांनो, मी ॲडव्होकेट सागर पांजा आणि मी तुम्हाला नेहमी अशाच सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने कायदेशीर माहिती देत असतो आणि देतही राहणार. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्हाला जर काही लीगल अडचण असेल, तर तुम्ही खाली कमेंट करा. मी रिप्लाय नक्की देईन. धन्यवाद.